श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व गोडी इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, सर्वत्र आनंदाचा दिवस आहे। सगळीकडे गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे, गौरी मातेचं आगमन झाले आहे। तुम्हाला चित्रावरून समजलंच असेल की मी आज विशेष माहिती सांगणार आहे, ती म्हणजे आपले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। माहिती खूप छान आहे, तुम्हालाही आवडेल अशी मी आशा बाळगते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती नक्की पहा। श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते। पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहायची इमारत होती। त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचाच मोठा मुलगा श्रीमंत दगडूशेठ यांचे मोठे सुपुत्र यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे ते आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही खचून गेले। त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना आधार देत दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्याची पूजा करा असे सांगितले। भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करणार, तसेच त्याप्रमाणेच ही दोन दैवते तुमचे नाव नक्की उज्ज्वल करतील असेही ते म्हणाले होते। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली। या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री मोरप्पा शेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, सरदार परांजपे यांसारख्या अनेक नामवंत मंडळींची हजेरी होती। गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात आजही आहे। 1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, तर 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला। दगडूशेठ हलवाई यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली। सुवर्णयुग तरुण मंडळाने पुढे दगडूशेठच्या गणपतीची जबाबदारी घेतली। 1896 मध्ये बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती। मग नवीन मूर्ती बनवायची ठरून 1967 मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला गेला। त्यानंतर म्हणजेच 1968 मध्ये सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पी यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली। मग ही मूर्ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतरच मोठ्या मूर्तींचे काम करण्यात आले। पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली, गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला। त्याचनंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये ठेवले गेले। त्या काळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च आलेला 1125 रुपये। तर भगवान गणेश आणि नारळाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक लोकप्रिय कथा आहे, जी नम्रता आणि त्यागाचे महत्त्व स्पष्ट करते। एकदा भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती त्यांच्या 2 मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्यापैकी कोण अधिक ज्ञानी आणि प्रथम पूजेस पात्र आहे यावर चर्चा करत होते। शेजारीच असलेल्या गणेशाने त्यांचे संभाषण ऐकले आणि त्याला त्याची योग्यता सिद्ध करायची होती। भगवान गणेश बुद्धी आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत रूप असल्याने ज्ञान मिळवण्यासाठी शोधात जाण्याचा निर्णय घेतला। त्याच्या प्रवासादरम्यान त्याला एक ऋषी भेटले, ज्यांनी गणेशाला एक दैवी फळ दिले, जे त्यांनी भगवान शिव आणि पार्वतीला त्याच्या भक्ती आणि शहाणपणाचे प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते। श्री गणेश फळ घेऊन घरी परतत असताना त्यांना एक गरीब भुकेलेला ब्राह्मण भेटला, जो त्यांच्याकडे अन्न मागू लागला। भगवान गणेशाने दयाळूपणे ब्राह्मणाला फळ अर्पण केले। तो प्रवास चालू ठेवत असताना भगवान गणेशाला एक नारळाचे झाड दिसले, ज्यावर वीज पडली होती आणि त्याची फळे जमिनीवर पडली होती। भगवान गणेशाने दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले। जेव्हा गणेशाने भगवान शिव आणि पार्वतीला नारळ अर्पण केले, तेव्हा ते त्याच्या नम्रतेने
आणि निस्वार्थतेने प्रसन्न झाले. भगवान गणेशाने सांगितले की त्याने गरीब ब्राह्मणाला दैवी फळ कसे दिले आणि त्याच्या जागी एक साधा नारळ दिला. भगवान शिव आणि पार्वतीने त्यांच्या नम्रतेने आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान गणेशाला एक पवित्र अर्पण मानले जाईल असे सांगितले. ही कथा आपल्याला नम्रता, त्याग आणि दयाळूपणाचे महत्त्व शिकवते. भगवान गणेश आणि राक्षस गजमुखसूर यांची कथा हिंदू पौराणिक कथांमध्ये एक लोकप्रिय आख्यायिका आहे. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार गजमुखसूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वीला भयभीत केले. त्याच्याकडे त्याचे स्वरूप बदलण्याची क्षमता होती. त्याने अनेक शक्तिशाली देवी देवतांना पराभव केला होता. गजमुखसूरचा पराभव कसा करायचा या विचाराने देवी देवतांना त्रास झाला आणि ते मदतीसाठी गणेशाकडे वळले. आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि बुद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री गणेशाने राक्षसाचा सामना करण्याचे ठरवले. भगवान गणेशाने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि गजमुखसूर जवळ आले. त्याने त्याच्या सामर्थ्याबद्दल राक्षसाची प्रशंसा केली आणि त्याला बुद्धी आणि बुद्धिमत्तेच्या खेळासाठी आव्हान दिले. गजमुखसूरने या आव्हानावर खुश होऊन ते स्वीकारले. खेळ सुरू झाला आणि भगवान गणेशाने गजमुखसूरला अनेक कठीण प्रश्न विचारले. आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास असलेल्या गजमुखसूरने प्रत्येक प्रश्नाला सहज उत्तर दिले. मात्र गणेशाची योजना होती. भगवान गणेशाने गजमुखसूराला विचारलेला शेवटचा प्रश्न होता, तुझ्या आईचे नाव काय? गजमुखसूरला क्षणभर विचार आला, पण आईचे नाव आठवत नव्हते. तेव्हा भगवान गणेशाने त्याचे खरे रूप प्रकट केले आणि घोषित केले की तो खेळ जिंकला आहे. गजमुखसूर संतापला आणि त्याने गणेशावर हल्ला केला. तथापि भगवान गणेश तयार झाले आणि त्यांनी राक्षसाचा पराभव करण्यासाठी त्यांच्या दैवी शक्तींचा वापर देखील केला. त्याने त्याचे एक दात तोडले आणि गजमुखसूराचा नाश करण्यासाठी त्याचा शस्त्रासारखा वापर केला. भगवान गणेशाच्या विजयाने देवी देवतांना आनंद देखील झाला आणि त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेची आणि धैर्याची प्रशंसा केली. त्यांनी त्याला बुद्धी आणि ज्ञानाचा स्वामी घोषित केले आणि हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून त्यांची पूजा स्थापना देखील केली. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? गणपती बाप्पाची माहिती होती, तुम्हाला साहजिकच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.